चला आपण भावेशला मॅन ऑफ द मॅच दिलेली आहे. भावेश थांबायचं आहे. भावेश जोडूयात आपण भावेश सोबत. थांब भावेश. चला भावेश सोबत आपण जोडूयात. भावेश काय म्हणशील, पहिलीच मॅच खेळताना मॅन ऑफ द मॅचचं पारितोषिक तुला मिळालंय. बॉलिंग चांगली राहिली खरं तर, आणि त्याबद्दल काय म्हणायचा प्रयत्न करशील, आणि घरच्या मैदानावरती होम बेनिफिट तुला किती मिळाला? नक्कीच 2 मॅच परफॉर्मन्स माझा चांगला नव्हता, पण या मॅचमध्ये मला खेळायचा होता. काय एक्सपेक्ट करशील? घरचं मैदान आहे, घरची स्पर्धा आहे, त्यामुळे आजचा दिवस कशा प्रकारे मेहनत घ्याल आणि खेळण्याचे इंटेन्शन कसे असतील? निघण्याचा प्रयत्न करू आजच्या दिवसात. नक्की शुभेच्छा असतील भावेशला. ऑल द बेस्ट. मान ॲडव्होकेट आणि उद्योजक सचिन झिपाडी साहेब आणि समीर झिपाडी साहेबांचं इथे शुभागमन झालं. त्यांना मी विनंती करेन की आपण या आमच्या VIP डाईजवरती. मोस्ट वेलकम, आपलं देखील हार्दिक हार्दिक स्वागत आहे. मंडळी नमस्कार, आपलं सर्वांचं जय बजरंग पॉवर शेलार 2025 या चषकामध्ये सहर्ष स्वागत आहे. आयोजक आम्ही शेलारकर, आणि आम्ही शेलारकरांच्या वतीने ही एक भव्य दिव्य स्पर्धा, ज्या स्पर्धेची चर्चा सातत्याने साता समुद्र पार चालू असते, सातत्याने वेगवेगळ्या विभागामध्ये चालू असते, ज्या स्पर्धेमध्ये खेळण्यासाठी सगळे संघ आतुर असतात, अशा लाखमोलाच्या स्पर्धेमध्ये आपलं सर्वांचं सहर्ष स्वागत आहे. प्रिन्स मूवीज लाईव्हच्या माध्यमातून ही संपूर्ण लाईव्ह टेलिकास्ट होताना स्पर्धा पाहतोय आपण, आणि समीरजी ठाकरे सरांचा देखील आपण आवाज पहिल्या दिवसापासून या स्पर्धेमध्ये गुणगुणताना पाहतोय. आय होप मेगा फायनलच्या दिवसात देखील ते असतील. चला मॅचला सुरुवात जशी केली जाईल, कॉमेंट्री बॉक्समध्ये देखील आपण परिवर्तन करूयात. जोडले जातील तुमच्यासोबत कॉमेंट्री बॉक्समध्ये पुन्हा एकदा आवाज भिवंडी विभागाचा, आवाज जुना दुर्गीचा, समीरजी ठाकरे सर. चेक. थँक्यू सो मच मोनीश. पुन्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत. आम्ही शेलारकर आयोजित जय बजरंग पॉवर शेलार चषक 2025 आणि स्पर्धेच्या तिसऱ्या दिवसामध्ये आपण आहोत, जेथे पहिला सामना एकतर्फी आपल्याला बघायला मिळाला. सहजगत्या शेलारकरांनी विजय संपादित केला, आणि आता आजच्या दिवसातील दुसरा सामना तुम्हाला बघायला मिळेल, जेथे पूर्णा संघानं टॉस जिंकला आणि गोलंदाजी करण्याचा निर्णय स्वीकारला. आकाश पाटील षटक क्रमांक पहिला घेऊन मार्ग सोडतोय. सामना करेल बॅटर स्वराज्य कशेळी संघाचा. पहिला बॉल कट केलाय. सुपर शॉट गॅप फाइंड करत असताना पॉवर प्ले सुरू आहे, त्याचा योग्य वापर. बॉल मात्र निघून जातोय कव्हर बाउंड्री लाईनच्या पलीकडे. क्लासिकल चौकार. आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत असेल. वेलकम, सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. आदरणीय सचिन अरुण भोईर, मी आपल्या स्पर्धेमध्ये मनपूर्वक हार्दिक स्वागत करतोय. नो बॉलचा इशारा आलाय पंचांचा, आणि आणखी एक बॉल बाउंड्री लाईनच्या पलीकडे काय सुरुवात केली आहे. स्वराज्य कशेळी संघासाठी प्रणयच्या बॅटमधून लागोपाठ 2 चौकार आपल्याला बघायला मिळालेत. प्रणय आणि त्याच्या सोबतीला वेदांत ही सलामीची जोडी आपण मैदानामध्ये पाहतोय. प्रत्येकी 5-5 षटकांचा सामना, आणि दुसरा सामना तुम्ही पाहतायत. यानंतरचा बॉल असेल फ्री हिट. फ्री माइंडेड फटका, तुम्हाला मुक्तपणे फटका ह्या चेंडूवरती खेळताना दिसेल का बॅटर?
फ्रीटचा बॉल लॉफ केलाय समोर. लॉंग ऑनचा फिल्डर वाईट उभा आहे, बरोबर त्याच्या हातामध्ये चेंडू, परंतु हा फ्री हिट आहे, विकेट मिळणार नाही. आणि याच बरोबर आपण पाहतोय की एका धावेने स्कोर आता पुढे सरकत असताना धावफलकावरती धावा झालेल्या आहेत. 10 धावा 10 ऑन बोर्ड. चांगली सुरुवात राहिली आहे स्वराज्य कशेळी संघासाठी. आदरणीय सचिन भोईर ग्रामपंचायत सदस्य शेलार, आपलं देखील आम्ही मनपूर्वक हार्दिक स्वागत करीत आहोत. जय बजरंग पावर शेलार चषक वेलकम, सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. हाही बॉल एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने पाठवला. क्षेत्ररक्षक पाटमोरे धावताना बरोबर बॉल पर्यंत पोहोचला. तोपर्यंत वेळ होती फलंदाजांकडे एक धाव पूर्ण करण्याची. खरं तर 2 धावा मला वाटतं त्या ठिकाणी पूर्ण केल्यात आणि या 2 धावांनी स्कोर पुढे जाताना 12 या आकड्यावर टीमची टोटल आता जाऊन पोहोचलेली आहे. पहिला सामना थोडासा लो स्कोरिंग पाहायला मिळाला, परंतु तदनंतर आता या मॅच मध्ये ज्या पद्धतीने खेळ सुरू केलेला आहे, जो वेग धारण केलेला आहे, तो वेग असं वाटते की एक मोठा टार्गेट, मोठा स्कोर या ठिकाणी उभा करणार स्वराज्य कशेळी टीम. काय टुर्नामेंट पाहायला मिळाली आहे. प्रत्येकी कॅप्टन स्विंगिंग यॉर्कर, काय चेंडू होता त्या ठिकाणी. गोलंदाज आकाशचा जबरदस्त पलट वार करत असताना त्रिपला उद्ध्वस्त केला. परफेक्टली स्विंगिंग यॉर्कर, प्रत्युत्तरच नव्हतं त्या ठिकाणी बॅटरकडे आणि पहिला धक्का लागतोय कशेळीकरांना. परंतु या ठिकाणी आकाशच्या माध्यमातून तो चेंडू पाहायला मिळाला. आणि तसंही व्ही आर पूर्णा संघाचा विचार केला तर धर्मराजा चषकामध्ये फार चांगला खेळ या टीमच्या वतीनं तुम्हाला बघायला मिळाला होता. त्याच्यामुळे इथून आता तोच मोमेंटम, तो आत्मविश्वास कॅरी फॉरवर्ड करावा लागेल. या स्पर्धेमध्ये चांगला खेळ करावा लागेल पुढे टिकून राहण्यासाठी, कारण या विभागातील सर्वोत्कृष्ट स्पर्धा तुम्ही पाहतायत. आजच्या दिवसातील पहिला सामना जेथे विजयानं आगाज केला जय बजरंग पावर शेलारच्या वतीनं चांगला खेळ तुम्हाला पाहायला मिळाला. आकाश ओव्हर द विकेट, थोडासा खाली राहणारा बॉल ऑप्शनच्या बाहेर टप्पा पडल्यानंतर थोडीशी मुवमेंट पाहायला मिळाली बॉलमध्ये आणि हलकासा खाली राहणारा चेंडू आपण पाहतोय. आणखी एक डॉट बॉल, विकेट मिळाली आणि त्याच्यानंतर आणखी एक डॉट बॉल आणि याचबरोबर पहिल्या षटकाचा खेळ देखील संपन्न झाला. एंड ऑफ द फर्स्ट ओव्हर. टीमची टोटल 12-1 सध्याची स्थिती. सेकंड ओव्हर अथर्व गोलंदाजी करण्यासाठी आले. पॉवर प्ले मधील हे दुसरं षटक आणि पॉवर प्ले मधील हे शेवटचं षटक. 5 षटकांच्या मॅच मध्ये पॉवर प्लेची 2 षटकं अत्यंत महत्त्वपूर्ण असतात. त्यावेळेला तुम्ही पहिल्या डावामध्ये बॅटिंग करता, त्यावेळेला पॉवर प्ले मध्ये जास्तीत जास्त धावा बनवणं, पॉवर प्लेला कॅपिटलाइज करणं महत्त्वाचं ठरतं. एक मोठं टार्गेट सेट करण्यासाठी तो टार्गेट उभारण्याची तयारी आहे. सध्या तरी स्वराज्य कशेळी टीम कडून 12 धावा या पहिल्या षटकामध्ये तुम्हाला पाहायला मिळाल्यात. आतुरचा बॉल रिव्हर्स खेळ, रिव्हर्स फ्लिक पाहायला मिळाला. बॉटमॅनचा चांगला वापर करत असताना अगदी लेफ्टी बॅटरने जणू काय फ्लिक केलाय आणि जसा चौकार येतो त्याच्या बॅटमधून 4 धावा.
फलकावरती 16 धावा ऑन साइडला पूल अँड पॉवरफुल खेचलाय बॉल स्क्वेअर लेगच्या पलीकडे निघून जातोय आउट ऑफ द ग्राउंड येतोय सिक्सर. फटका थोडासा मागे बॅकफुटला येत असताना तेवढा या टप्प्याचा बॉल नव्हता परंतु हा फटका बनवलाय आणि मागे पूल करत असताना बॅकवर्ड स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या पलीकडे येणारा टावरिंग सिक्सर तुम्हाला बघायला मिळाला. पहिला सामना थोडासा लो स्कोरिंग होता परंतु आता हा सामना असं वाटतंय की फार मोठ्या टोटलकडे वाटचाल स्वराज्य कशेळी टीमच्या वतीनं पाहायला मिळाली आहे. ग्रेट बॅटिंग ग्रेट स्टार्ट फॉर द टीम. मॅच नंबर 2 दुसरा सामना आजच्या दिवसातील आपण अनुभवतोय. पूर्णाच्या कॅप्टन खरं तर बॉलिंग करण्याचा निर्णय घेतला परंतु सध्या फलंदाजी ज्या पद्धतीने होते असं वाटते की तो निर्णय कुठेतरी चुकीचा होता का. मात्र अजूनही भरपूर खेळ बाकी आहे. एका ओव्हरपासून आपण एका पूर्ण सामन्याचं आकलन करू शकत नाही किंवा एका खेळाडूचं आकलन करू शकत नाही. कधी पलटवार करण्याची संधी तुम्हाला मिळत असते ज्यावेळेला तुम्ही 5-5 षटकांचा सामना खेळता. ओव्हर द विकेट पुढचा बॉल फुल टॉस स्वीप केला आणखी एक मोठा फटका खाली क्षेत्र स्क्वेअर लेगच्या पलीकडे हाही बॉल सीमा पार येतोय चौकार. चौकार त्याच्या बॅटमधून बघायला मिळतात. धावा धावफलकावरती 26 वैयक्तिक 23 वर बॅटिंग करतोय. अथर्व पलटवार करावा लागेल. कमबॅक करण्याचा प्रयत्न करतोय. फुलर लेन बॉल आणि चांगली लाईन पाहायला मिळाली. समोर लॉफ करण्याचा प्रयत्न होता. हा बॉल सरळ विकेट किपरच्या हातामध्ये डॉट बॉल. अशाच प्रकारे डॉट बॉल तुम्हाला टाकावे लागतील या सामन्याचा विचार केला तर कमबॅक करण्यासाठी आणि सरळ लॉफ करण्याचा प्रयत्न होता. आणखी एक डॉट बॉल आला. चौकारानंतर पलटवार करण्याचा प्रयत्न अथर्वनं केलेला आहे. यावेळेला कंट्रोल हुकचा फटका गॅप फाईन केला पुन्हा स्क्वेअर लेगच्या पलीकडे पॉवर प्लेचा योग्य वापर आणखी एक चौकार. क्लासिकल भजनी बुवा सन्मान्य सुरेशजी वारगडे साहेबांचा देखील इथे शुभागमन झाला. मोस्ट वेलकम. आपलं देखील हार्दिक स्वागत आहे. आपणास देखील विनंती करतोय की VIP डाईज वरती यायचं आहे. वेलकम ओव्हर टू कमेंट्री बॉक्स. आणि त्याच दरम्यान काय फटकेबाजी करतोय. हॅव अ लुक ॲट दॅट कडक हुक शॉट. धावाची भूक मिटवत असताना आणखी एक सिक्सर आपल्याला बघायला मिळाला बॅटर प्रणयच्या बॅटमधून. आणि याचबरोबर 2 षटकांचा खेळ संपन्न झाला. 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर स्कोर कार्डवरती धावा झालेल्या आहेत ते 36 धावा. 18च्या सरासरीनं धावा जोडल्या जात आहेत. हे सध्या VIP डायचं दृश्य तुम्ही पाहत आहेत ज्यातून आमचे सर्वच मान्यवर या सामन्याचा आनंद घेताना या जावगतीने धावा जोडल्या गेल्या तर प्रोजेक्टेड स्कोर 90 तुम्हाला दिसतोय आणि 90 धावा भरपूर मोठं टार्गेट होऊ शकतं. देवी आणि मंडप डेकोरेटर्स आणि इव्हेंट्स यांच्या माध्यमातून ही संपूर्ण सजावट ही आरास या मैदानाची तुम्ही पाहतायत. त्यांचे विशेष आभार. दरम्यान क्लासिकल भजनी बुवा सन्मान्य सुरेशजी वारगडे साहेबांचं इथे शुभागमन झालं आणि त्यांना मी विनंती करतोय की आपण या VIP डाईसवर वर या आणि आपण इथून आस्वाद घ्यायचा आहे. Yes, over to commentary box.
सध्या ऑन स्क्रीन तुम्ही पाहतायत भजन सम्राट वारगडे बुवा, आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत. तिसरं षटक आकाश गोलंदाजी करण्यासाठी आले आणि आकाशनं डॉट बॉलनं सुरुवात केलेली आहे आपल्या षटकाला. आकाश खरं तर पहिल्या ओव्हरमध्ये भरपूर सारे रन्स खर्च केले होते, परंतु तदनंतर त्यानं पलटवार केला होता. मात्र अथर्वचं दुसरं षटक तब्बल 24 धावा आपल्या ओव्हरमध्ये त्यानं खर्च केल्या. एक महागडं षटक आपल्याला पाहायला मिळालं. यावेळेला पुन्हा आकाशकडे चेंडू सोपवता, बॉल मागे निघून चाललाय आता थर्ड मॅनला. दोन दोन क्षेत्ररक्षक धावतायत बॉल मागे. हा बॉल थांबणं थोडं कठीण आणि बॉल सरळ सीमा पार. येत आहे धावा 4 चौकार. बॉल फुलरला येत होता फुल अँड स्ट्रेट. सर विकेट किपरच्या हातामध्ये डॉट बॉल. आणि आता इथून प्रणयचा आपण विचार केला तर वैयक्तिक सध्या 33 वर बॅटिंग करतोय आणि त्याच्या समोर हा डॉट बॉल पाहायला मिळाला. तुटून पडला. पहिला अर्धशतकी या स्पर्धेतील आपल्याला बघायला मिळेल का? प्रणय ज्या पद्धतीने बॅटिंग करत सुटलाय असं वाटतंय की ते होऊच शकतं. ओहो हो, बॅटची कडा फाईन लेगला त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक. पुन्हा चुकी झाली आहे. चुकीला क्रिकेटमध्ये माफी नाही आणि हा बॉल देखील मागे निघून चाललाय. तिसऱ्या धावेचा प्रयत्न होतोय आणि बघता बघता 3 धावा त्या ठिकाणी पूर्ण झाल्यात. जेथे विकेटची संधी होती त्या ठिकाणी 3 धावा मिळाल्या आणि आता स्वराज्य कशेळीसाठी टाळ्या वाजतायत. प्रणय ज्या फॉर्मात आहे त्याची विकेट मिळवणं फार गरजेचं होतं, परंतु आता इथे जवळपास आकाशनं तो प्रयत्न केला. आकाशनं संधी निर्माण केली, परंतु क्षेत्ररक्षकाला त्या संधीचं सोनं करता आलेलं नाहीये. 3 धावा त्या ठिकाणी मिळाल्या आणि धावसंख्या 44. स्वीप केल्या दोघा फुल टॉस वर घेऊन हा बॉल देखील गॅप मध्ये वेगानं सरसावतोय. क्षेत्ररक्षक प्रयत्न करतायत पायानं बॉल अडवण्याचा प्रयत्न, परंतु हा बॉल ही बाउंड्री लाईनच्या बाहेर येतोय. आणखी एक चौकार. प्रत्येकी मैदानाच्या चौफेर बाजून आता धावा येत असताना षटक मला वाटतं की तिसरं समाप्त झालेलं आहे. 3 षटकांच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या आपण पाहतोय धावफलकावरती 48 धावा, 48 रन्स आफ्टर 3 ओव्हर. 16ची सरासरी राखण्यामध्ये आतापर्यंत यशस्वी ठरलेत ते म्हणजेच बॅटिंग करत असताना स्वराज्य कशेळीचे बॅटर. यानंतर जो सामना होणार आहे हा भगवा ध्वज फडकत असताना जय बजरंग पावर शेलार चषकाची एक खऱ्या अर्थानं सुरुवात ज्या वेळेला झाली त्यावेळेला अनेक अतिथींनी आपल्या मुखातून सांगितलं की ही गावाची एकता आहे, ही गावाची अखंडता आहे आणि या स्पर्धेच्या माध्यमातून आज आपल्याला खऱ्या अर्थानं ती बघायला मिळालेली आहे. आणि शेवटपर्यंत हा भगवा ध्वज अशाच पद्धतीने फडकत राहणार जोपर्यंत गावातील ही तरुण एकतेनं काम करत राहतील. सामाजिक क्षेत्रामध्ये, शैक्षणिक क्षेत्रामध्ये, क्रीडा क्षेत्रामध्ये.
चला यानंतर जो सामना होणार आहे चालू सामन्यातील विजेता संघ आणि जय बजरंग पावर शेलार यानंतरची लढत तुम्हाला पाहायला मिळेल. भूषण गोलंदाजी करण्यासाठी आलाय. सामना करेल बॅटर प्रणय. 36 धावांवर प्रणय सध्या फलंदाजी करतोय. 11 चेंडूंचा सामना करत असताना संघाची धावसंख्या 48 आणि एका बाजूने हेमंत आला. हेमंतच्या बॅटमधून धावा येत आहेत. रिवाचा प्रयत्न होता. आल्या भूषणच्या विरुद्ध राऊंड स्टंप गोलंदाजी करताना पाहिला कोण तयार करत असताना अक्रॉस निघणारा बॉल होता भूषणचा आणि डॉट बॉल न सुरुवात करतोय आपल्या षटकाला. .48 फॉर द लॉस ऑफ 1 विकेट. धावांचा अगदी विचार केला तर जो वेग पहिल्या बॉल पासून सुरू केलाय तोच वेग कायम ठेवण्याचा प्रयत्न केलाय. कोणत्या प्रकारे तेथे गोलंदाजांना पलटवार करता आलेला नाहीये. लोबो फुल टॉस ऑन साइडला स्विंग केलाय. मिड विकेटला फिल्डर आहेत. आता चूक होणार नाहीये. फायनली मोठा धक्का लागतोय. प्रणयला मैदान सोडावं लागेल. स्वराज्य कशेळी संघाला लागणारा दुसरा धक्का. ओम पाटील सन ऑफ अमोल पाटील यांच्या या ठिकाणी आगमन झाल्या. जॉली कामतकर संघाचे उत्कृष्ट क्रिकेटपटू आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत. हो भूषण समोर पिकअप शॉट स्क्वेअर लेगच्या पलीकडे बॉलला भिरकावून दिल्या सर सीमा पार. दमदार षटकार. कडून 54 धावा धावफलकावरती 50 आकडा देखील पार केला. 54. आता पलटी स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न होता आणि इथे आता चूक केली आहे. विनाशकालीन विपरीत बुद्धी आणि त्याचा भृदंड आता भोगावा लागतोय. विकेटचं पतन खेळाडू बाद. नंतर विकेट प्राप्त करत असताना गोलंदाज भूषणला तुम्ही पाहिलं. धावा धावफलकावरती 54 धावा आहेत आणि रॉकी नवीन बॅटर आलाय. चौथं षटक मार्गस्थ असताना सध्या हेमंतला साथ देण्याकरिता रॉकी इथून चांगली साथ देणार का एक स्टडी पार्टनरशिप चांगला स्टँड बघायला मिळेल का दोघांमध्ये. परंतु इथे भूषणनं चांगला खेळ सुरू केला. हा तोच भूषण आहे ज्यानं 6 चेंडूमध्ये 6 धावांचं संरक्षण करत असताना धर्मराजामध्ये जबरदस्त कमाल केली होती आणि तो भूषण आज पुन्हा एकदा चमकलाय. ड्राईव्ह केला ऑन साइडला. डीप मध्ये मिड विकेटला फिल्डर उपस्थित अलॉंग द कार्पेट. घरंगळत बॉल आला होता आणि क्षेत्ररक्षकही त्या चेंडूवरती पोहोचते तोपर्यंत वेळ होती फक्त एकच धाव पूर्ण करण्याची. षटक क्रमांक 4 या ठिकाणी संपला आणि 4 षटकांच्या समाप्तीनंतर 55 धावा धावफलकावरती लागल्यात. या ओव्हरमध्ये भूषणनं थोडाफार का होईना मी म्हणेल कमबॅक केलेला आहे.
कारण पहिल्या 3 ओव्हरमध्ये तब्बल 48 धावा होत्या. काही प्लेयर्स मला वाटते डगआउटच्या खालीत. मी त्यांना विनंती करतोय की आपण डगआउटमध्ये बसा. तुमच्यासाठी एक स्पेशल डगआउट त्या ठिकाणी तयार करण्यात आलेलं आहे. संतोष मामा भोईर, आकाश संतोष भोईर, अक्षय संतोष भोईर यांचं विशेष आभार. देवी आणि मंडप डेकोरेटर्स अँड इव्हेंट्स. त्यानंतर यूट्यूब लाईव्हसाठी स्पॉन्सर्ड स्वर्गीय संगीता विलास सालके स्टुडिओ, राजेश विलास सालके यांचं देखील विशेष आभार. पिण्याच्या पाण्याची व्यवस्था आम्हाला अक्षरा वॉटर सप्लायर्स अल्पेश अभिमन्यू वारगडे यांच्या वतीनं करण्यात आलेले, त्यांचं विशेष आभार. 7 दिवस नाश्त्याची व्यवस्था राहुल वडापाव यांच्या वतीने करण्यात आलेले, त्यांचे विशेष आभार. त्याचबरोबर आमचे बॉल स्पॉन्सर विश्वनाथ राठोड, प्रल्हाद भोईर, सुमित बावले, दिनेश भोईर, नवनाथ रामचंद्र पाटील मूर्तिकार यांच्या वतीनं बॉल देखील स्पॉन्सर करण्यात आलेले आहेत, त्यांचे विशेष आभार आम्ही व्यक्त करतो या स्पर्धेच्या माध्यमातून. लास्ट ओव्हर सोडून दिला आणि पंचांचा व्हाईट बॉलचा इशारा. 2 खेळाडू कक्ष तुम्ही पाहतात. एक मान्यता वॉटर सप्लायर्स दिनेश सुरेश वारगडे यांच्या वतीनं आम्हाला एक खेळाडू कक्ष स्पॉन्सर करण्यात आले आणि स्वर्गीय यशवंत किसन भोईर यांच्या स्मरणार्थ योगेश यशवंत भोईर यांच्याकडून एक खेळाडू कक्ष आपण पाहतो या स्पर्धेमध्ये, त्यांचे विशेष आभार. हो शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न, लाऊडली अपील अँड फिंगर गोज अप. फलंदाज त्या ठिकाणी बाद होतोय. अंतिम ओव्हरमध्ये प्रणयनं चांगली सुरुवात केली आहे. हे सर्वच आमचे पुरस्कर्ते, त्यांचा मी प्रथम मनापासून आभार व्यक्त करतोय. शेलार आंबाडे असोसिएशनसाठी प्रथम पारितोषिक रक्कम आणि जी ट्रॉफी आम्हाला स्पॉन्सर्ड करण्यात आलेली आहे, हेमंत द्वारकानाथ भोईर यांचा मी विशेष आभार व्यक्त करतोय. मॅन ऑफ द सिरीजसाठी जितेश मोहन गुंदोलकर, बेस्ट बॉलर मोहिल हरिश्चंद्र भोईर आणि बेस्ट बॅटर समाधान सुदाम पाटील यांच्याकडून आम्हाला स्पॉन्सर्ड करण्यात आलेले, त्यांचे विशेष आभार. यावेळेला पुन्हा लॉफ करण्याचा प्रयत्न होता, प्रॉपर कनेक्शन येथे झालेलं नाही आणि एकच जाव. आणि बेस्ट बॅटरसाठी एव्ही स्पोर्ट्सच्या वतीनं बॅट देखील आहे. सचिन भोईर ज्या एव्ही स्पोर्ट्सचे ब्रँड अँबॅसेडर आहेत, त्यांचे विशेष आभार. 57 धावा धावफलकावरती, 57ला 4. पुढचा बॉल पुन्हा यॉर्क लेत होता, परफेक्टली वाईड यॉर्कर आणि धावबादची संधी देखील होती. त्या ठिकाणी प्रयत्नही केला परंतु एक धाव सहजगत्या त्या ठिकाणी पूर्ण झालेली आहे. आणि तसंच आजपासून BGCA भिवंडी ग्रामीण क्रिकेट असोसिएशनमधील मॅचेस आपण पाहतोय आणि त्याच्यासाठी प्रथम क्रमांकासाठी रोख रक्कम संदीप यशवंत पाटील यांनी आम्हाला स्पॉन्सर्ड केलेले, आपलं मनपूर्वक आभार. द्वितीय क्रमांक अनिकेत सदानंद गुंदुलकर, आपलं विशेष आभार. तृतीय क्रमांक विकी थोरात, चतुर्थ क्रमांक नितीन गुंदुलकर, आपले विशेष आभार. स्वीप करण्याचा प्रयत्न, बॉल हवेत मागे, फाईन लेगच्या दिशेनं बॉल आणि पंचांचं बोर्ड आकाशामध्ये, विकेटचं पतन. आणखी एक धक्का, उतरती कळा लागली आहे असं आपण म्हणूया स्वराज्य कशेळी संघाला. पहिल्या 3 ओव्हरपर्यंत सर्व काही सुरळीत चालू होतं, वरती विकेट येत आहेत. विशेष आभार. बेस्ट बॅटरसाठी योगेश रमेश वारगडे यांचे विशेष आभार आणि बेस्ट बॉलरसाठी रमेश चंद्रकांत भोईर यांचे आम्ही विशेष आभार व्यक्त करतोय.
हवे ते बॉल मिस टायमिंग, भरपूर उंच गेल्या स्वतः गोलंदाज, डाऊन दी बॉल अँड ही मेक्स अ नो मिस्टेक, सॉफ्ट डिसमिसल, विकेटचं पतन. कडक तुम्ही पाहतायत आणि अंतिम ओव्हरमध्ये काय कमालीची वापसी पाहायला मिळालेली आहे. धावसंख्या धावफलकावरती आतापर्यंत 58 धावा. $58 रन्स ऑन द बोर्ड नाव. षटक क्रमांक 5 या ठिकाणी सुरू असताना 5th ओव्हर इन प्रोग्रेस. चांगला पलटवार त्या ठिकाणी करण्यात आला व्ही आर पूर्णाच्या वतीनं. कमी गतीने टाकण्याचा बॉल हा प्रयत्न जरूर केला होता आणि एक्साच्या मदतीने स्कोर आता पुढे सरकत असताना धावफलकावरती 59 धावा धावफलकावर लागल्यात. पहिला सामना थोडासा लो स्कोरिंग पाहायला मिळाला, परंतु तदनंतर आता या मॅच मध्ये चांगला स्कोर त्या ठिकाणी उभा केला जातोय. तो समोर लॉफ केला, आणखी एक फलंदाज बाद होऊ शकतो आणि चौथी सफलता मिळाली आहे. लास्ट ओव्हर मध्ये प्रणयला काय गोलंदाजी प्रणयची पाहायला मिळाली. 4 विकेट्स त्यानं प्राप्त केल्या अंतिम षटकामध्ये आणि फक्त 4 धावा खर्च केल्या. आणि याचबरोबर अगदी आपण पाहिलं तर आता इथून डाव देखील संपन्न झाला आणि 5 षटकांच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या आपण पाहतोय धावफलकावरती 59. 60 धावांचं लक्ष असलेला सामना जिंकण्याकरिता. आपल्या व्यासपीठावरती शुभ सन्मानाकरिता जाऊयात, कारण की बघा समीर सर, आपल्या महाराष्ट्राची, आपल्या देशाची परंपरा अतिथी देव भव, अतिथींचा आदरपूर्वक सन्मान करणं हे आपलं पहिलं कार्य असतं आणि आपण या व्यासपीठावरनं पूर्ण करत आहोत. सन्माननीय संदीपजी यशवंत पाटील ज्यांच्या माध्यमातून आपल्याला फर्स्ट ट्रॉफी स्पॉन्सर्ड झाली आहे, ते देखील इथे उपस्थित आहेत आणि आपण त्यांचा देखील शुभ सन्मान करणार आहोत. मी दादांना विनंती करेन की आपण आपल्या शुभ हस्ते सन्माननीय संदीप यशवंतजी पाटील साहेबांचा आपण शुभ सन्मान, शाही सन्मान पूर्ण करायचा आहे. बघा आपल्या महाराष्ट्राला भरपूर मोठा वारकरी संप्रदायाचा वारसा लाभलेला आपला महाराष्ट्र आहे आणि या वारकरी संप्रदायाचे जर बघितलं गेलं तर आपण ज्यांना आपले सर्वात मोठे दैवत मानतो, विठोबा रुकुमाई यांची मूर्ती या सन्मानाच्या स्वरूपामध्ये दिली जाते. त्यानंतर सन्माननीय दर्शन अशोकजी भोईर साहेब ज्यांच्या माध्यमातून आपल्याला प्लेयर स्टँड गॅलरी पाहायला मिळाली आहे, त्यांचा देखील आपण शुभ सन्मान करूयात. सन्माननीय दर्शन अशोकजी भोईर साहेब, आपण त्यांच्या नावाने गॅलरी स्टँड देखील पाहतोय.
त्यांचा देखील आपण हा शुभ सन्मान पूर्ण करत आहोत आपल्या व्यासपीठावरनं. तदनंतर उद्योगपती सन्माननीय सचिनजी अरुण भोईर साहेब हे देखील इथे उपस्थित आहेत आणि आपण त्यांचा देखील शुभ सन्मान पूर्ण करूयात. सन्माननीय सचिनजी अरुण भोईर साहेब ग्रामपंचायत सदस्य देखील आहेत आपल्या गावचे, त्यांचा आपण हा शुभ सन्मान पूर्ण करत आहोत. तदनंतर ॲडव्होकेट क्षेत्रामधील एक भरपूर मोठं नाव सन्माननीय सचिनजी पाटील साहेब हे देखील उपस्थित आहेत आणि आपण सन्माननीय सचिनजी पाटील साहेबांचा देखील शुभ सन्मान पूर्ण करूयात. तदनंतर सन्माननीय पिंटू चव्हाण साहेब समाजसेवक यांचा देखील आपण शुभ सन्मान करूयात. आपल्या व्यासपीठावरती सन्माननीय पिंटूजी चव्हाण साहेब उपस्थित आहेत आणि आपण हा त्यांचा देखील सन्मान पूर्ण करतोय. सर्व मान्यवरांचं पुन्हा एकदा जय बजरंग पावर शिलार चषक 2025 मध्ये सहर्ष स्वागत आहेत आणि आपण हे सन्मान पूर्ण करत आहोत आपल्या व्यासपीठावरनं. त्याचबरोबर रमाकांतजी भोईर साहेब हे देखील इथे उपस्थित आहेत आणि आपण रमाकांतजी भोईर साहेबांचा देखील शुभ सन्मान पूर्ण करूयात. मंगेशजी भोईर साहेब इथे उपस्थित आहेत आणि आदरणीय मंगेशजी भोईर साहेबांचा देखील आपण शुभ सन्मान पूर्ण करूयात. त्यानंतर आणि अजून एक गोड व्यक्तिमत्व मंगेशजी भोईर साहेब, मीडिया प्रमुख भारतीय जनता पार्टीचे सदस्य मंगेशजी भोईर साहेब हे देखील इथे उपस्थित आहेत आणि आपण त्यांचा देखील हा शुभ सन्मान पूर्ण करूयात. गोड व्यक्तिमत्व समीरजी पाटील साहेब देखील इथे उपस्थित आहेत आणि समीरजी पाटील साहेबांचा देखील आपण हा शुभ सन्मान पूर्ण करूयात. त्याचबरोबर सन्माननीय निलेशजी शिंदे साहेब हे देखील आपल्या व्यासपीठावरती उपस्थित आहेत आणि आपण उद्योजक निलेशजी शिंदे साहेबांचा देखील शुभ सन्मान पूर्ण करूयात आपल्या व्यासपीठावरनं. त्याचबरोबर सर्वांचे लाडके व्यक्तिमत्व त्याचबरोबर क्लासिकल भजनी बुवा सन्माननीय सुरेशजी वारगडे साहेब यांचा देखील आपण शुभ सन्मान करूयात. क्रिकेट प्रेमी आहेत, भरपूर क्रिकेटवरती त्यांचा प्रेम आहे आणि त्याचबरोबर जर बघितलं गेलं तर आपले सर्वांचे लाडके मामा आपण त्यांचा हा शुभ सन्मान शाही सन्मान आपल्या व्यासपीठावरनं पूर्ण करत आहोत. क्लासिकल भजनी बुवा देखील आहे, त्याचबरोबर क्रिकेटवरती भरपूर साहेबांचं प्रेम राहिलं आहे आणि सर्वांचे लाडके मामा आपण हा सन्मान पूर्ण करतोय. थँक्यू सो मच मंडळी. सर्व व्यक्तिमत्वांचा आपण या व्यासपीठावरनं सन्मान पूर्ण केले आहेत. जाऊयात आपण कॉमेंट्री बॉक्समध्ये, जिथे दुसऱ्या डावाला सुरुवात झाली आहे आणि दुसऱ्या डावामध्ये जर बघितलं गेलं तर रनचेस पलटवार जर बघितलं गेलं तर तो आता सध्या तरी चालू आहे. आकाशला पाहतोय बॅटिंग करत असताना पुणे संघाकडनं. याआधी आपण समीरजी ठाकरे सरांचा आवाज ऐकलाय आणि पुन्हा एकदा आपण मॅचच्या दुसऱ्या डावामध्ये उत्तरार्धामध्ये जाऊयात. एका बाजूने जर बघितलं गेलं तर कशेली स्वराज्य कशेली संघ आहे आणि व्ही आर स्पोर्ट्स पूर्णा संघ आहे.
धाव फलकावरती पहिल्या डावामध्ये धावा फलकावरती जोडल्या गेल्या टोटल 58 धाव्यांचं आव्हान आहे आणि तो पार करताना आतापर्यंत धाव फलकावरती धावा 19. बोला तयार होतोय पुन्हा एकदा डावखुरू तसं बॅटर पायावरती टाकायचा प्रयत्न केला, अपील जोरदार आहे पण त्यानंतर एक धाव फलकावरती बॅटची हलकी कडा लागली आणि एक धाव फलकावरती जोडली गेली. एका धावेच्या मदतीने धाव फलकावर धावा जाऊन पोहोचतात टोटल 20 आकड्यावरती. षटक देखील समाप्त झालाय. पहिल्या षटकाचा विचार केला तर आनंदला आपण पाहत होतो पहिल्या षटकामध्ये बॉलिंग करत असताना आणि आनंदच्या अगेन्स्ट 2 सिक्सर 1 चौकार 1 डबल आणि 2 सिंगल्स अशा प्रकारचं षटक राहिलं. पहिल्या क्रमांकाचं पॉवर प्लेचं मोठ्या टार्गेटचा पाठलाग करायचा आहे. 59 धावा. जरी 5 षटकांची मॅच असेल तरी पण तुम्हाला कॅल्क्युलेशन द्यावं लागतं आणि त्यामध्ये 59 धाव्यांसारखं एक भलं मोठं आव्हान पार करायचं असेल तर सर्वात जास्त इम्पॅक्ट करतं ते सुरुवातीचा पहिला पॉवर प्ले, ज्यामध्ये मी तर म्हणेन की VR स्पोर्ट्स पूर्ण संघाने बाजू मारली आहे भरपूर चांगल्या पद्धतीने 20 धावा आल्या. त्यामुळे आता थोडंसं का होईना पण हलका होईल. सध्या TV स्क्रीनवरती आपण या स्पर्धेची रील्स पाहतोय, भरपूर चांगल्या पद्धतीने एडिट केली आहे रील्स आणि ही स्पर्धा कशा प्रकारे पुढे चालली आहे त्या सगळ्या गोष्टी, सगळे स्टँड्स, टॉस बॉक्स, खेळाडू कक्ष, VIP डाईस, कॉमेंट्री बॉक्स आणि हे खेळपट्टीवरचे दृश्य, वा क्या बात आहे. सिनेमॅटिक वीरू भुईर यांच्या माध्यमातून ही रील शूट करण्यात आलेली आहे आणि तुम्हाला अशा प्रकारच्या रील्स तुम्हाला हव्या असतील तर आपण वीरू भुईर सोबत देखील कॉन्टॅक्ट करू शकता. षटक दुसरं आहे आणि दुसऱ्या षटकात पहिलाच बॉल जर बघितला गेला तर वाईड आहे. रॉकी आलेत. एका धावेच्या मदतीने धाव फलकावरती 21 आकड्यावरती धावा जाऊन पोहोचला गेला तर रॉकी तयार पुन्हा एकदा. इथे पहा लॉफ्ट केलाय हवेमध्ये उंचीवरती भरपूर काळ बॉल आणि त्यानंतर हा बॉल निघून जाईल सरळ सीमारेषेच्या पलीकडे. बिग हिट, मोठा फटका, सिक्सर आलाय. बॉल होता आणि त्यानंतर उंची देखील तितकीच, लांबी देखील तितकीच. 6 धावा आलात. लो फुल टॉस बॉल ऑन साईडला हलक्या गतीने स्वीप केला गेला मिड विकेटच्या क्षेत्रामध्ये बॉल आणि फेकी करेपर्यंत एक सिंगल धाव आली आणि एका सिंगलच्या मदतीने धाव फलकावरती धावा 28 आकड्यावरती. 59 धाव्यांचा जो रनचेस पाहतोय त्यामध्ये 28 धावा फलकावरती जोडल्या गेल्यात. दरम्यान सर्व पाहुणे मंडळी आपल्यापासून रजा घेताना आपण त्यांना पाहतोय. सर्वांना पुनश्च एकदा तुम्ही इथे हजेरी लावाल अशी अपेक्षा करतो. दोन चेंडू फेकून झालेत पण स्वराज्य कशेली संघाला आता मी तर म्हणेन की विकेटच्या शोधामध्ये जावं लागेल. नितांत गरज आहे विकेटची. विकेट आले तर मग ऑटोमॅटिक तुम्हाला धावा कमी होताना दिसेल. आकाश करिता स्वीप केलाय, खेचून मारलाय बॉलला आणि स्कोअर लेगच्या पलीकडे आकाशचा हा फटका धमाकेदार होता. धावा आणखी 4, चौकार. क्लिअर करणार आहोत. 34 धावा आतापर्यंत फलकावरती आहेत. आजचा दिवस तिसरा या स्पर्धेचा आणि BGCI चे संघ आज आपल्याला या स्पर्धेमध्ये 2 हात करताना दिसतील. प्रिन्स मूव्हीज या माध्यमातून संपूर्ण लाईव्ह टेलिकास्ट. लोवा फुल टॉस, पुन्हा स्वीप केलंय. जणू का आकाशात त्याचा ट्रेडमार्क शॉट दाखवता. पाठवल्या बॉलला बाउंड्री लाईनच्या पलीकडे. अनदर 4. पुन्हा
विचार केला तर कशेळी संघाने चांगली सुरुवात केली होती. स्पेशली सुरुवातीला 36 धावांचा तो प्रणयचा नॉक पाहायला मिळाला, पण त्यानंतर जर विचार केला तर मग पार्टनरशिपच दिसली नाही. आणि स्पेशली मी उल्लेख करेन की पुणे संघाकडनं भूषण आणि प्रणय हे जे अंतिमचे 2 स्लॉग ओव्हरचे षटक होते ना, तिथे भरपूर धावा कमी आल्या. चौथ्या षटकामध्ये 7च धावा, 5व्या षटकामध्ये तर 4च धावा दिल्या. कमालीचं षटक राहिलं होतं. इथे पहा, लॉंग ऑन क्लिअर करेल आता. मिडॉन लॉंग ऑन आतमध्ये होता आणि त्यानंतर मिडॉनचा डोक्यावरनं बॉल बाउंड्री लाईनच्या पलीकडे धावा, आणखी 4. पुन्हा एक येतो चौकाराने षटक क्रमांक 2 समाप्त झालाय. 2 षटकांचा खेळ समाप्त. 59चा पाठलाग चालू आहे आणि 59चा पाठलाग करताना धाव फळकावरती पहिल्या 2 षटकांमध्ये धावा फळकावरती व्हाईट बॉल आला सर, त्यानंतर सिक्सर, मग सिंगल, मग 4, 2, मग पुन्हा 2 चौकार. ओव्हर झाली. या षटक कंप्लीट झालाय. पहिला व्हाईट बॉल होता, मग सिक्सर आला, मग सिंगल, मग चौकार, मग आकाशच्या बॅटमधनं एक दुहेरी फटकार आणि त्यानंतर लगातार 2 चौकार. सो षटक कंप्लीट झाला आणि 2 षटकांच्या समाप्ती अखेरीस धाव फळकावरती धावा आपण पाहतोय टोटल जाऊन पोहोचल्या गेल्या 42-42. वा क्या बात है. एक मोठी पार्टनरशिप, 42 धावांची पार्टनरशिप आपण VR स्पोर्ट्स पुणे या संघाकडनं आपण पाहिल्या. खरं तर पुणे संघाचा विचार केला तर मागील 4-5 वर्षांपासून भिवंडी नव्हे तर भिवंडी ग्रामीणमध्ये पूर्ण अंबाडी विभागामध्ये येऊन देखील त्यांचा गाजावाजा राहिलाय. दाभाड परिसरामध्ये देखील भरपूर खेळताना पाहिलंय, अंबाडी विभागामध्ये देखील भरपूर त्यांना खेळताना पाहिलंय. दरम्यान आपण टीव्ही स्क्रीनवरती AV स्पोर्ट्स या शॉपचं आपण सध्या फ्लेक्स पाहत आहोत आणि या AV स्पोर्ट्सचे ब्रँड अँबॅसेडर सचिनजी भोईर देखील आहेत. आदेश गीते आणि विनय गीते यांच्या माध्यमातून आपल्याला हा शॉप ॲड्रेसचा जर विचार केला तर चिंबीपाडा, पडघा तालुका, भिवंडी, ठाणे इथे आपल्याला हा शॉप पाहायला मिळेल. आणि स्पोर्ट्सच्या दुनियातले सगळ्या गोष्टी तिथे, सगळे इक्विपमेंट तुम्हाला अवेलेबल. बॅट्स तुम्हाला AV स्पोर्ट्सच्या मिळतील, सुंदर जर्सीज आहेत, टी-शर्ट्स आपल्याला पाहायला मिळतात, सुंदर कॅप्स, शूज, म्हणजे तुम्हाला दैनंदिन जीवनामध्ये स्पोर्ट्सच्या ज्या पण ॲक्टिव्हिटीजच्या गोष्टी लागतात त्या सगळ्या तिथे पाहायला मिळतील. आणि त्यांच्या माध्यमातून बेस्ट बॅटरसाठी बॅट देखील आपल्यापर्यंत पोहोचवली गेली AV स्पोर्ट्सची. त्यांचा देखील आपण आभार व्यक्त करूयात. षटक क्रमांक 3 आणि 3ऱ्या षटकामध्ये आता बॉलिंग करण्याकरिता तन्मय आल्यात. तन्मय मडवी. पहिलाच बॉल ऑन साइडला खेचून मारला आणि बॉल गेला मिड विकेटच्या पलीकडे. धावा 6, सिक्सर. आणि सिक्सरच्या मदतीने धाव फळकावरती 48-48 धावा फळकावरती जोडला गेला. डावखुराताचा बॅटर. पुढे टाकलेला बॉल आता बॅटचा हलकी कडेला लागलाय की काय पाहावं लागेल, पण एक धाव बनवली गेली. हो जरूर, अंपायरचा इशारा पोहोचला की बॅटची कडा होती तिकडे. आणि त्यानंतर एक धाव सिंगल फळकावरती आणि एका धावेच्या मदतीने धाव फळकावरती टोटल 49 धावा फळकावरती जोडला गेला. ज्यामध्ये आकाश पाटीलचा विचार केला तर 7 चेंडूमध्ये 21 धावा आणि सागरचा विचार केला तर 6 चेंडूमध्ये त्याने 21 बनवलात. भरपूर वेगाने दोन्ही बॅटर्सचं इंटेन्शन जर बघितलं गेलं तर मग अटॅकिंगच राहिलंय, जे गरजेचं होतं. कारण की तुम्ही जर मोठ्या धावेचा पाठलाग जर करत असाल तर तुम्हाला अशा प्रकारचा स्टार्ट मिळवावा लागेल. सागरच्या 26 धावा आहेत आणि आकाशच्या 21 आहेत. साठ धावेंचा पाठलाग चालू आहे सध्या तरी. 2 चेंडू फेकून झालेत. पहिल्या बॉलवरती 6, मग सिंगल. हवे बॉल उंचीवरती टॉप एज लागल्या. क्षेत्ररक्षक आता इनफिल्डचे पोहोचले तिकडे आणि कॅच ड्रॉप झाल्यानंतर 2 धावा फळकावरती. आणि या 2 धावेच्या मदतीनं टीम VR स्पोर्ट्स पुणे संघाची 50 धाव्यांची पार्टनरशिप अर्थात 51 धाव्यांची पार्टनरशिप कंप्लीट झाली. 9 रनांची गरज आहे आता विजयाकरिता.
सामना एकतर्फी झुकताना दिसला, कारण की सुरुवातीच्या पॉवर प्लेमध्ये पहिल्या षटकामध्ये जर बघितलं गेलं तर धावा फळकावरती 20 आल्या. त्यानंतर रॉकीचं षटक क्रमांक दुसरं, ज्यामध्ये सिक्सरने सुरुवात वाईड आणि सिक्सर पासून सुरुवात झालेली आणि ते चालतच राहिलं चित्र. ऑफ समजा बाहेर बॉल कट करायचा प्रयत्न केला तर पॉइंटला बॉल चाललाय. क्षेत्ररक्षक आहेत जरूर, अडवायचे प्रयत्न अयशस्वी आणि पुन्हा 4 एक चौकार. आणि चौकाराच्या मदतीनं 55 धावा फळकावरती VR स्पोर्ट्स पुणे संघाच्या आपण पाहतोय. समोरच्या दिशेने स्ट्रेट बॅटेड फटका खेळायचा होता, पण आता सरळ हातामध्ये बॉल विसावेल. धक्का मिळताना हा पहिला क्रमांकाचा एक मोठी पार्टनरशिप आणि त्यानंतर आकाश पाटील आता मैदानाच्या माघारी परततील. भरपूर मोठी पार्टनरशिप या दोन्ही बॅटर्स मध्ये पाहिले. तब्बल 55 धावा आणि ज्यामध्ये आकाशच्या बॅटमधनं 27 धावा. 7 चेंडूंना फेस करताना चांगली बॅटिंग पाहायला मिळाली आकाशची. सागर देखील 27 धाव्यांवरती खेळतोय. आकाश देखील 27 धावा. सागरने 7, 27. आकाशने 10 चेंडू 27. पण जो नॉक हवा होता VR स्पोर्ट्स पुणे संघाला तो नॉक मिळाला. इताडे संघ आणि दोस्ती स्पोर्ट्स कांबे संघ आपण देखील रिपोर्ट करायचे. यानंतर विजयी संघ आणि शेलर अशी मॅच पाहू आणि त्यानंतर तुमची मॅच असेल. हलक्या गतीने खेळला. शॉर्ट मिड विकेटच्या क्षेत्रामध्ये इनफिल्डच्या आतमध्ये बॉलला कलेक्ट केलं गेलं आणि फेकी करेपर्यंत धाव फळकावरती जर बघितले तर धाव 1 ने वाढती. धावा जाऊन पोहोचला गेला. 56 धावा फळकावरती. षटक देखील तिसरं कंप्लीट झालंय. तन्मयचं तिसरं षटक. थोडं धावा कमी दिसल्या या षटकामध्ये. म्हणजेच या षटकामध्ये देखील धावा आल्या, पण ज्या पद्धतीने पहिल्या 2 षटकामध्ये धावा पाहिल्या होत्या ना त्यापेक्षा थोड्या कमी आहेत. आणि एक सिक्सर एक चौकार आला. 14 धावा आहेत. पहिल्या षटकात 20, मग 22. हे षटक थोडं कमी होत गेलं. पण सुरुवातीला हवं होतं. डिसेंडिंग ऑर्डर जी षटकांची आहे ती सुरुवातीला हवी होती, पण ती नाही मिळाली. आता 12 चेंडू विजयाकरिता 4 धाव्यांची गरज आहे. बॉल तयार होता. डीप झाला बॉल. अंतिम क्षणी लॉफ्ट केलाय फटका समोरच्या दिशेला. अगदी आमच्या कॉमेंट्री बॉक्स मध्ये हा बॉल येतोय. धावा 6 आणि मॅच फिनिश होती. आपण VR स्पोर्ट्स पुणे आणि जय बजरंग पावर शिलार दोन्ही टीमचे कॅप्टन आपण टॉससाठी या म्हणून तो मॅच देखील अनाऊन्स करूयात. क्लासिकल भजनी गोवा सन्मान्य सुरेशजी वारगडे साहेबांना मी विनंती करेन की आमच्या समोर नाणेफेकीच्या कक्षामध्ये जोडायचं आहे. आपण जिथे टॉस करणार आहोत. चला, प्लेअर ऑफ द मॅच पारितोषिक आपण देत आहोत. आणि खरं तर बघितलं गेलं तर प्लेअर ऑफ द मॅच या मॅच मध्ये जर बघितलं गेलं तर 3 चेहरे. आकाश पाटील देखील खूप चांगला खेळ आकाशचा पाहायला मिळाला. त्याचबरोबर सागरचा देखील खूप चांगला खेळ पाहायला मिळाला. पण जिथे फार वेगाने बॅटिंग चाललेली, जिथे धावा थांबवण्याचं काम केला प्रणयने, सो आपण प्रणयला देऊयात प्लेअर ऑफ द मॅचचं पारितोषिक. 4 विकेट घेतले त्याने अंतिम स्लॉग ओव्हर मध्ये आणि 4च धावा खर्च केला.
खरं तर कॉन्ट्रीब्युट योगदान सर्वांचं होतं, पण प्रणयने जे काम केलं त्या कामामुळे धावा थोड्या कमी दिसल्या. या प्रणय आमच्या VIP डाईसवरती जिथे आपण प्लेअर ऑफ द मॅचचं पारितोषिक देखील देऊयात आणि त्याचबरोबर आमचा टॉस बॉक्समध्ये टॉस देखील करूयात नेक्स्ट मॅचचा. क्लासिकल भजनी बुवा सुरेशजी वारगडे साहेबांच्या शुभ हस्ते आपण प्रणयला प्लेअर ऑफ द मॅचचं पारितोषिक देऊयात.